मराठा सर्वेक्षण अनेक गावात सुरू झालंय, मात्र कोकणात एक नवीनच समस्या समोर आली आहे। कामानिमित्त स्थलांतर केलेल्यांचं सर्वेक्षण कसं होणार हा प्रश्न उभा राहिलाय। कोकणातील बहुतांश कुटुंब ही नोकरी आणि व्यवसायानिमित्त मुंबई आणि अन्यत्र स्थलांतरित झाली आहेत। बहुतांश घरांना कुलूप आहे, त्यामुळे ही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार आहेत। मावळ तालुक्यात मराठा सर्वेक्षणाच्या कामात अडचणी येत असल्याची तक्रार प्रगणकांनी केली आहे, त्यामुळे सर्वेक्षण करण्याचा वेग कमी झाल्याचं ते म्हणाले। 500 प्रगणक, 35 पर्यवेक्षक आणि मास्टर ट्रेनर यांच्या मदतीने मावळमध्ये मराठा सर्वेक्षण सुरू झालंय। आज मोठ्या संख्येने मराठा बांधव मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईत दाखल होणार आहे। त्यांच्या राहण्याची सोय एपीएमसी मार्केटमध्ये नवी मुंबईत करण्यात आली आहे। 2 लाखपेक्षा जास्त आंदोलकांची राहण्याची आणि खाण्याची सोय इथं करण्यात आली आहे। कांदा बटाटा मार्केटमध्ये महिलांना राहण्याची सोय आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। हा मोर्चा नवी मुंबईतील पाम बीच रोड मार्गाने एपीएमसीत दाखल होणार असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदेंनी दिली आहे। नोकरीतील आरक्षण पार्श्वभूमीवर सरकारनं परिपत्रक काढलंय। सामाजिक आरक्षणासह समांतर आरक्षणाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठीचं हे परिपत्रक आहे। महिला, माजी सैनिक, दिव्यांगांसाठी समांतर आरक्षणात काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना करण्यात आल्यात। राज्यात नोकरीत तब्बल 72% समांतर आरक्षण तर 62% सामाजिक आरक्षण आहे।